पूर्ण ऑर्गॅनिक आंबो असा आहे हो. याच्यात कल्टार वगैरे कलमांक इस्तेमाल ह्या केलेलाच नाही, वापर केलेलोच नाही कल्टारचो. गाडी कोणची तुझी? हो. मग आम्ही म्हणतो ही गाडी कोणची आहे? आम्ही वही आला म्हटलं कोण रे? आणि उद्यापासून हे आंबे आता काढूक सुरुवात करतील. आणि तसा मार्केटमध्ये कालच पेपरात वाचलंय मी की 1 डझन आंबे 1,500 रुपये आहे. नमस्कार मंडळी, मी शैलू मिस्टर SM मालुनी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओत सकाळी स्वागत आहे. म्हणजे आता मी असे नांदगाव तिथेच्या बाजूक आणि तुमचं माहिती असतात सध्या कोकणात आंबे बागेतकरांचा ना खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत चालला. त्याच्यामुळे नांदगावतच मागच्या आठवड्यात एक मोर्चा काढलेला होता आंबे बागेतांवरचा. आणि आता मी एका बागेचंच व्हिडिओ करू गेले. माझा मित्रचा योगेश इंदुलकर, जवळजवळ 5 वर्ष आम्ही एका कॉलेजमध्ये होतो. आणि माका त्यांना फोन केला की तर या रोडला मी तिकडे पुढे असं आहे, तर आता मी हे थांबलं आहे. तर म्हटलं आहे ना आपण पहिलं स्टेक घेऊया, स्टार्टिंग करूया. चला तर म्हणजे आपण आता आंबे बागेत जाऊया आणि ते जाऊन सगळी खरी परिस्थिती बघूया. तर मित्र आपल्या समोरच भेटलो आपल्याक. आणि रिक्षा तुझीच आहे आणि रिक्षा त्याचीच आहे, खास आंबे वाहतूक करू ना. ठीक आहे, आता ह्याच्या पाटणं आपण बागेत जाऊया. चल. तर आता मी मित्राच्या बागेत दिलं आहे आणि बहुतेक मग काय आंब्यापेक्षा काजूची बाग जरा जास्त मोठी दिसता. आणि ह्यो माझा मित्र असा योगेश, तुमका मगाशीच सांगितलं मी गेले 11वी ते 15वी तागत म्हणजे 5 वर्ष आम्ही एकाच कॉलेजमध्ये होतो. त्याच्यामुळे आमची ओळख चांगली आहे, अशी घट्ट मैत्री आहे. तर आता आपण झाडं बघूया ती. मी काय म्हणते योगेश, हाली 2-3दा मी असं ऐकलंय की बऱ्याच वेळा आंबे बागायतकरांचे मोर्चे निघतात. ते कशामुळे, म्हणजे खरोखरच आंबे यंदा नुकसानच असा यंदा खूपच नुकसान कशामुळे आता? कशामुळे तर थ्रिप्स, परत तुडतुड भरपूरच प्रमाणाच्या बाहेर. आणि परत वातावरण ढगाळ आता काय ते बावतात नाही, खाली पडतं आपणच. खराब मोहर सगळं करपून गेलो सगळं. तर हे बघा, या पहिला एक झाड आहे मोठा आणि आंबे लागले आहेत बऱ्यापैकी. 50 एक पेटी आंबे लागू काही त्याप्रमाणे लागले नाही. 30-20 एक पेटी आंबो हा फक्त. 50-60 पेटी दरवर्षी आंबो होत आहे कलमा. तर योगेशचं म्हणणं असं की ह्या झाडाक दरवर्षीप्रमाणे 50 तरी पेटी भेटतात. तर यंदा ते 20 पेटी पण होऊचे नाही असं त्याचं मत आहे. म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक झाड प्रत्येक बागायतकरांचं नुकसान झालेला. आणि हे आंब्याची साईज आहे 5 डझन 4.5 डझन. तर आता रेट काय चालू आहे? सध्या रेट 6,000-6,500 रुपये मोठी पेटी. मोठी पेटी. मोठी पेटी आणि आंब्याची साईज वर पण साईज मध्ये 300 ग्राम प्लस. अच्छा. 250 ग्राम प्लस, 200 ग्राम प्लस मध्ये. आणि तुम्ही आंबे काढूक सुरुवात केलाच की नाही अजून? अजून उद्यापासून चालू करणार. उद्यापासून चालू करणार, अजून चालू करू नाही? चालू करू ना. तुमचं असं पण असं ना, मार्केटला पहिली पेटी जात? मार्केटला मी सगळं प्रायव्हेटच करते, मार्केटला अशी पेटी पाठवतच नाही. मार्केटला नाही, डायरेक्ट संपूर्ण ऑर्गॅनिक आंबो असल्या कारण मी मार्केटला पाठवतो. अच्छा. तरी किती झाडं ती? तरी मिनिमम 100 झाडं. 100 झाडं? 100 झाडं. तर बहुतेक मग यासाठी काजीची झाडं खूपच काजी आहेत त्याच्यात, परत 400 काजी आहेत. 400 काजी आहेत. ओके. काजीचं पण म्हणणार का यंदा उत्पन्न नाही झाला. काजींचा पण नाही, यंदा वातावरण तसा होता. खराब होता. यासाठी काय रे? पाणी पाणी साठव. पाणी साठवसाठी. याच मित्र यश तावडे. अच्छा. सगळं केलेलं असं. हा. गाव कोणतं? तावडेवाडी. अच्छा. तर एक मस्तपैकी आयडिया लावून पाण्याची व्यवस्था केलेली आहे. तरी तू एकट्यानंच केलं या पाण्याचा की सोबत कोण होता? वडील. अच्छा. तर तुमका अजून 6 महिने आधी सगळा देखरेख करूची लागतं ना? आंबे सीजन संपलो की ते परत त्यांची देखरेख चालूच झाली. अच्छा, म्हणजे वर्षभर ते चालूच? वर्षभर ते ह्याच्यात रुटीन चालू. आता हे परत पाले काजी धरले तर नाही तर काजी धरणार नाही आता, म्हणजे पूर्ण संपलेली. वा. आणि उद्यापासून हे आंबे आता काढूक सुरुवात करतील. आणि तसा मार्केटमध्ये कालच पेपरात वाचलंय मी की 1 डझन आंबे 1,500 रुपये आहे. त्यामुळे पेटी बहुतेक 5 डझनची किती 7,500 पडतात ना? 7,000 रुपये पडतात. अरे बापरे. 3,500ची पेटी आपल्या कस्टमरसाठी योग्य दरात आपण देऊ शकता. आणि नैसर्गिकरित्या पिकवलेले आंबे आहेत. नैसर्गिकरित्या पिकवून
पिकून पाहिजे असेल तर पिकून, कच्चे पाहिजे असेल तर कच्चे. अच्छा. हो. आता किती वर्ष तू ह्याच्या आंब्याच्या बागेत? 4 वर्ष. 4 वर्ष. हो, 4 वर्ष. मी आपण कॉलेज सोडल्याच्या नंतर ह्याच याच्यात घेतली. ह्याच याच्यानंतर. हो हो आणि ही बाग कोणाची, तुमचीच आहे की हो हो हो. पूर्ण तुम्ही किती बागे आहेत? माझ्याकडे 4 बागेत आहे. 4 बागे आहेत. 4 ते 5 बागे अजून. आणि तुझी स्वतःची बाग किती आहेत? स्वतःची अशी नाही, मी करारावरती करते. अच्छा, म्हणजे दुसऱ्याची बाग हे घेता. हो, करारावरून स्वतः मेहनत करून आंबे लावून मग त्यांची काय असेल ते त्याप्रमाणे मी ते मग त्यापाठी मेहनत पण मला माहिती आहे, मेहनत भरपूर असते. कारण बरेचसे बाग मी फिरले त्याच्यामुळे त्यांची मेहनत पण हा. लय जपूचा लागता, झाडांका आणि देखरेख करूची लागता. हो हो. तर तुम्ही मंडळी आंब्याची आता क्वालिटी बघू शकतास. हे बघा आंब्याची क्वालिटी बघा किती एक नंबर आहे. किती क्लिअर आंबा. क्लिअर आंबा. त्याच्यामुळे तुम्ही बिंदास सांगू शकतास की बाबा मला एवढे पेटी हवे आहेत. तर मी काय म्हणते, आता जर समज एखाद्या कोणाक पेटी हवी झाली तर संपर्क कसा साधायचा? तुम्हाला जरा नंबर दे. माझा नंबर असा 8104 26 74 78. त्या नंबरवरती कॉल करा किंवा मेसेज करा. व्हॉट्सअपला येते मेसेज केला तरी हरकत नाही. आणि मग ऑनलाईन तू घरपोच? ऑनलाईन फोन इल्याच्या नंतर 4 दिवसात डिलिव्हरी मिळते, मुंबई किंवा पुणे. अच्छा. हो. 4 दिवसात डिलिव्हरी हो, डायरेक्ट हो 4 दिवस घरपोच? घरपोच असतात किंवा पिकअप पॉईंट असतात, जसं शक्य असतात तसा. अच्छा. शक्य असेल तर जास्त करून पिकअप पॉईंटच असतो. तर मंडळी दिलेल्या स्क्रीनवरती या नंबरवरती कॉल करा आणि संपर्क साधा. मंडळी यावर्षी आंब्यांची आवक कमी असल्यामुळे पहिला पेमेंट इल्यानंतरच तुमच्या पेटीवरती तुमचं नाव लिहिलं जाईल आणि पेटी 3 ते 4 दिवसांनी तुम्ही सांगितलेल्या ठिकाणी पोहोचेल. विदाउट कल्टर नॅचरल आंबा, पूर्ण नैसर्गिकरित्या पिकव. नॅचरल कल्टर मिल्टर काय नाही, नैसर्गिक आपण स्वतःहून. अच्छा. हे बघ पूर्ण ऑर्गॅनिक आंबा असा आहे हो. याच्यात कल्टार वगैरे कलमांका इस्तेमाल ह्या केलेलाच नाही, वापर केलेलाच नाही कल्टारचो. आणि हे इथ्रिल वगैरे करून काही आंबे पिकवत नाही. हे संपूर्ण नॅचरल हात असतात. लेंडी खतापासून लेंडी, शेणखत यांचं भुसो टाकून कलमातनं निर्माण केलेला आंबा असतो. आणि तू स्वतः पण खत तयार करतस? हो हो, स्वतः. शेवटला तुमच्याकडे पेटी पण राहत नसत ना, आंबो पण राहत नसत? नाही, मे 10 पर्यंत सप्ताह, पण शक्यतो मी माझे जेवढे कस्टमर होते त्यांना मे एंडिंग पर्यंत आंबो पुरवते. अच्छा. हो, मे एंडिंग पर्यंत. आणि आंबो चांगलो, पाऊस पडून बाद वगैरे झालेलो आंबो व्यवस्थित आंबो. आणि कोणी बाबा अचानक मागितल्यानंतर ऍडजस्ट करून देऊ शकतं का? ऍडजस्ट करून दुसऱ्याच्या बागेत आणून? नाही, जर माझ्याकडे नसली तर अवेलेबल करून देऊची असतात तर त्याच रेटमध्ये मी बाहेरून सुद्धा आणून देऊ शकतो. अच्छा, म्हणजे कसा, कारण काय काय कसे दरवर्षीप्रमाणे आंबे धरत नाही म्हणण्यासारखे, कधीतरी कमी धरतं. त्याच्यामुळे कसा तुझ्या गिरायकांका आंबो भेटातच अशी गॅरंटी नसतात त्यावेळी. मग त्यावेळी तू काय करू शकतो म्हणून विचारलं. त्यावेळी मी आणून देऊ शकतो. ओके. पण कस्टमरला आंबे पोच करूची तयारी. चालत, ठीक आहे. चला म्हणजे आता बागेत ना मी घरात जाते. आता बघूया याच्यानंतर खरी जाऊच, आता नंतर विचार करू. तर तुमका आंबे असतील तर या दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा. मी आता तोंडवडूच दिलं आहे माझ्या बहिणीकडे. काय जात नाही. तर माझ्या पायात चप्पल आहे त्याच्यामुळे पुढे जायत नाही, नामूनच दाखवतो. माझं सुतारकाम चालू आहे. आणि कोणाला जर काय लाकडी सामान हवं असतात चौकडाने तर नक्की संपर्क साधा. माझा नंबर देत आहे. काय रे धर. काय आला हातात त्याच्या? कसली आंबोळी? आंबोळी चटणी. छे काय नको, पोट गच होतं त्यांना. दुसरं काय या मटान पिटान? आज मंगळवार आहे. दही तरी दे. घरा घेऊन जायचा काय? मम्मी न जाणारच नाही तर मला पाठी देत नाही माका. बस झाला, बस झाला.
खाली बसवर घसरगुंडी कर बसवर हा नमस्कार तर मंडळी आता आम्ही व्हिडिओ बनवू गेला कसलो व्हिडिओ बनवतो माका माहित नाही विघ्नाक माहिती आहे आणि ऊन एवढा दुपारचा लागता ना कडाक्याचा अगडे बघ माडे कसलो कंटेंट तू खूप माका त्रास दिला आज हां एवढे फोन लावले फोन उचलला नाही मंडळी आता मी घराकडे येईल आणि आई आहे मावरा भाजता काय हां ठीक आहे हे पत्र घालू तू पाठी धरशील ना व्यवस्थित नाही रिक्षा नाही रिक्षावालो घेऊन गेलो खय रिक्षा गाडीची चावी हा काय असा नशीब मंडळी आता दुपार झाली आणि आता आम्ही वाड्याकडे गेला डबो घेऊन जेवण घेऊन कारण आमच्याकडे इकडे आता पत्र्याचं काम करतात भाजावर चालू आहे त्याच्यामुळे सगळं काम चालू आहे माणसं आहेत चल आम्ही काय थांबणार नाही जेवण देणार आणि वाटेक लागणार कंटाळलो आहेत तर वाट फिरान कितली दे उपडी करतलं चल हवी नाहीत वाटतं सगळेच खालीच कोणच नाही होती काय व्हिडिओ पण आहे व्हिडिओ तो आंबा खाऊन बघ तरी म्हणताय खाली कोण हसत होता हसता आकडे कोणा आपल्याला ती तिकडे हसतात की काय नाही बारक्या पोरग्यांचा आवाज येलो पोरग्याचो कोणाचो पाडलंस ना पहिलं चिकट टेका चिकट माका नाही माहिती चला म्हणजे आजचा व्हिडिओ आता आपण स्टॉप करूया दुपारचा ऊन पण खूप लागतं आता मी घरात चालला आम्ही पण जेवणार तर संपूर्ण व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा चल काय नाही दिसत आज ऊन लागताल या आगे मी गोल फेरी मारून असे गेला तुम्ही काही वाई दिसलासच नाही ही गाडी कोणची तुझी हो मग आम्ही म्हणतो ही गाडी कोणची आहे आम्ही वही आला म्हटलं कोण कशाक बी आलास झाले भाजावर झाली